पति की मौत के बाद परिवार का भरण पोषण के लिए महाराष्ट्र वाशिम जिला के पारडी टकमोर छोटे देहात की एक महिला ने हर संभव काम किया। अब वो ऑटो रिक्शा चलाकर अपने परिवार का भरण पोषण कर रही है। वह वाशिम जिले में यात्री ऑटो रिक्शा चलाने वाली पहली महिला बन गई है। इस महिला का नाम वंदना खिल्लारे है। वो डगमगाई नहीं, वो हारी नहीं, अब ऑटो रिक्शा ड्राइवर है। वंदना खिल्लारे के पति की कम उम्र में ही मौत हो गई थी। पति की मृत्यु के बाद परिवार की पूरी जिम्मेदारी वंदना पर आ गई। वो शुरू में अपनी बुजुर्ग सास, 2 बेटियों और 1 बेटे को देखभाल करते हुए अपने परिवार का पेट भरने के लिए पुणे पहुंची। यहाँ मजदूरी और बर्तन मांजकर अपनी जीविका चलाती थी। ये महसूस करते हुए कि बच्चों की शिक्षा उन खर्चों को पूरा नहीं कर सकती, वो वाशिम लौट आई। वाशिम में अपना गुलपट्टी का छोटा व्यवसाय शुरू किया। शहर में कुछ रेहड़ी पटरी वालों ने वंदना गुलाब खिल्लारे राहणार पारडी टकमोर. बरं, तुमच्या जीवनाची सुरुवात कशी झाली? माझ्या जीवनाची सुरुवात तर खूप वाईट झाली. बचपनापासून थोडासा संघर्ष करावा लागला. बरं, बचपनापासून लहानपणापासून काय संघर्ष करावा लागला? म्हणजे आई बाबाचं भांडण होतं, त्याच्यामुळं बाबा दुसरीकडे गेले, आई दुसरीकडे गेली आणि बाबाने दुसरं लग्न केलं. मला सावतर आई आहे. माझ्या आजोबांनीच परत पाय केला माझा लहानपणापासून. लग्न कुठे झालं? लग्न माळेरांचं. मग सासरची कशी परिस्थिती? सासरची परिस्थिती तर खूप वाईट होती. आपण नवरा होता माझा एका पायाने. घरी शेती वगैरे आहे? नाही, शेती वगैरे काहीच नाही. पतीबद्दल काय सांगा? ते असेच आता अपंग होते, थोडेसे दारू वगैरे पित होते, तर बिमार पडल्याच्या नंतर त्यांना आजार झाला होता. मोठा आजार झाला तर पैसे नव्हते तेवढे. खूप दवाखाने केले, म्हणजे सरकार दवाखाने केले. औरंगाबाद पर्यंत नेलं दवाखान्यात, पण काही वाचले नाही. परत अकोल्याला नेलं, मग अकोल्याला दवाखान्यात गेले ते सरकार दवाखान्यात. तिथून आम्हाला हे भेटत नव्हती, आंबोलच भेटत नव्हती, तर ऑटो करून आणला. पतीच्या मृत्यूनंतर काय तुम्हाला संघर्ष करावा लागला? खूप संघर्ष करावा लागला. पतीच्या गेल्याच्या नंतर गावात कामं नव्हते. त्याच्यानंतर गावात कामं नव्हते तर सासूला आणि 3 लेकराला इथे सोडून मला पुण्याला कामावर जावं लागलं. पुण्याला काम केलं तर धुणं भांड्याचे काम केले, त्याच्यातही होत नव्हतं. मला 2 मुली आहेत, 1 मुलगा आहे. काय चालू? शिक्षण, छोटी मुलगी 11वीला आहे. मुलांना आता शाळा सोडली, परत आता परीक्षा देणार आहेत. आणि मोठी पोरगी लग्न झालं तिथे. भरण्यासाठी काय करावं लागलं? पोट भरण्यासाठी तर खूप करावं लागलं. म्हणजे लोकांचे असेच कामधंदे करून पोट भरावं लागलं. वाशिममध्ये करत असताना काय अडचण आली? काय काम? खूप अडचणी आल्या. वाशिममध्ये धुणं भांड्याचेच कामं केले. कुणाचे खर्च पोस, कुणाचं काय कोणी हॉस्पिटलमध्ये जाय, हीच कामं केली, पण त्याच्यातही होत नव्हतं. त्याच्यानंतर मग गुळपट्टीचा धंदा टाकला तर ते पोलीसवाले इथे बसू नका, तिथं बसू नका, ते पण मग जमत नव्हतं. तुम्ही या व्यवसायात उतरण्याचा कसा घेतला? या व्यवसायामध्ये उतरण्याचा म्हणजे असंच एका दोघांना सांगितलं की मला प्रथमच वाशिम मध्ये ऑटो चालवताना महिला दिसली. खरोखर या महिला, तसं पाहिलं तर महिलांचं जीवन सुरुवातीपासूनच संघर्षमय आहे. कारण की श्रीमंत असो, गरीब असो, तरी महिलांचं जीवन म्हणजे संघर्षमयच आहे. आता यांना 3 मुलं आहे. ऑटो चालून ह्या 3 मुलांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. आणि अशा काही समाजामध्ये अजून स्त्रिया, महिला असतील की धुणं भांडी आणि हे काही काम करून उदरनिर्वाह करत असतील, पण ही महिला प्रथमच इथे आम्हाला वाशिम मध्ये दिसली ऑटो चालवताना. तर मी माझ्या संस्थेतर्फे यांना आर्थिक काही मदत होईल ते करेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की यांनी लाडली बहीणसाठीही प्रयत्न केला, पण यांना लाडली बहीण हे त्यांना उपयोग सांगितलं त्यांना की विधवेला लाडली बहीण हे योजनेमध्ये पैसे मिळत नाही, परंतु अशा महिलेला
लाडली बहीण मध्ये पहिले मिळायला पाहिजे आणि आर्थिक महिलेला सहाय्य मिळायला पाहिजे. आमदार, खासदार, पालकमंत्री आणि आता आमचं सरकार आलं आहे तर त्यांना मी त्यांच्या मी निदर्शनात आणीन आणि हे जे प्रश्न आहे महिलांचे, समाजामध्ये काही गरीब महिला आहे आणि ही जी महिला आहे वंदना खिल्लारे पारडी टकमोरची, पहिल्यांदाच आमच्या वाशिम मध्ये ऑटो चालवत आहे. हिचं जीवन तर एवढं संघर्षमय झालेलं आहे तर हिची जी कहाणी आहे, हिचं जे संघर्षमय जीवन आहे तर हिची कहाणी मी सरकारपर्यंत नक्की पोहोचवेल. आणि आता जे नवनिर्वाचित आमदार झाले, सरकार आमचं आहे, त्यांना मी यांची संघर्षमय कहाणी सांगून त्यांच्यापर्यंत पोहोचवेल आणि सरकारला निदर्शनात आणून देईल की अशा महिलांसाठी काहीतरी वेगळी योजना, काहीतरी व्यवस्था करावी, यांना आर्थिक सहाय्य द्यावं आणि काहीतरी यांच्यासाठी वेगळं काम करून कष्ट करायलाही हे तयार आहे, परंतु काहीतरी वेगळं कामही करता आलं पाहिजे आणि यांना त्याच्या माध्यमातून आर्थिक सहाय्यही मिळालं पाहिजे. तर मी माझ्याकडून संस्थेकडून अशी विनंती करते की ह्या ज्या गरीब महिला आहे, जसं की ह्या वंदना खिल्लारे मला दिसल्या आणि अशा अजून ज्या काही महिला आहे, ह्या गरीब महिलांसाठी सरकारने अशी काही वेगळी योजना करावी आणि यांना आर्थिक सहाय्य मिळावे, त्याच्यासाठी काहीतरी काम किंवा मग आर्थिक सहाय्य द्यावे, एवढी मी सरकारला विनंती करते. धन्यवाद. हॅलो, मी सौ कविता परमेश्वर खराट. मी एका वंदना खिल्लारे नावाची एक महिला आहे वाशिममध्ये आणि मला सांगायचं म्हटलं म्हणजे की त्यांना मी आज ऑटो चालवताना बघितलं आणि मी त्यांच्या ऑटोत बसून जरी बघितलं तर त्यांनी खूप चांगल्या प्रकारे त्या महिला त्यांच्या घराचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांच्या ज्या सासूबाई आहे 3 मुलांचं शिक्षण करून त्यांना आज ते एक रिक्षाचं स्टेअरिंग हातात घ्यायचं काम पडलं आणि त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारे म्हणजे वाशिममध्ये मी आता जसं की बाकीच्या ठिकाणी मुंबई, पुणे, नाशिक या ठिकाणी बऱ्याचशा महिलांना ST बस आणि बरेच बस चालवताना बघितलं आहे, टॅक्सी चालवताना बघितलेलं आहे, बऱ्याचशा महिला ड्रायव्हिंग करतात, पण वाशिमसारख्या ठिकाणी त्या महिलांनी आज रिक्षा चालवताना मी बघितलं तर अत्यंत आनंद झाला की काहीतरी महिला सक्षम होऊन या ठिकाणी बाहेर पडत आहे आणि महिलांमध्ये जनजागृती सुरू झालेली आहे आणि असं वाटतं की चांगल्या पद्धतीने महिला इथे जागृत झालेल्या आहेत आणि त्यांनी बऱ्याच पद्धतीने अशा गोष्टी करायला पाहिजे. आणि मी सुद्धा एक महिला असून मी कार ड्रायव्हिंग करते, तर मला असं वाटायचं की मी इथे एकटीच आहे, पण आज असं नाही आहे, इथे सुरुवात झालेली आहे महिलांची आणि अशाच पद्धतीने महिलांनी बाहेर निघून त्यांनी चांगलं सुरुवात करावी जनजागृतीने, मला असं वाटतं. आणि अशा काही महिलांसाठी आम्ही नेहमी सक्षम आहोत. आता BJPची सरकार आलेली आहे, शामभाऊ खोडे इथले आमदार आहेत आणि आम्ही खासदारापर्यंत, आमच्या BJP सरकारपर्यंत या गोष्टी पोहोचवू आणि ज्या महिला घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यांना खरोखर काही करायचं आहे, त्या महिलांसाठी आम्ही नक्कीच आवाज करू आणि तिथपर्यंत जाऊन त्यांच्या कसं आम्ही मदतीला धावू शकू याचा नक्की आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू आणि त्यांना कशी मदत दिली जाईल याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू.